कारण पांडवांना 3 पाप होती. त्याच्यातलं एक सांगतो फक्त नंतरचं. एक गोत्रवधाचं पाप होतं पांडवांना. गोत्रवध म्हणजे आपल्या गोत्रातली बऱ्याचपैकी पांडवांच्या हाताने माणसं मृत्यू पावली, म्हणून निर्जला एकादशीचं व्रत पांडवांनी धर्मानं अनुकरणात आणलं. निर्जला नावाच्या एकादशीचं ज्ञानोबारायांच्या सोहळ्याच्या अगोदरची जी एकादशी ती ज्ञानोबाराय तुकोबारायच्या सोहळ्यांच्या अगोदर जी पालखी वारीच्या आधी सोहळ्याच्या आधी एकादशी येते ती निर्जला एकादशी असती. 3 पापापैकी एक पाप त्या एकादशीच्या पुण्याईनं पांडवाचं क्षमन होते. अजून 2 कोणते होते पुन्हा कधीतरी ऐका. विठाला विठाला आणि पांडवांना यज्ञ जो करायला लावला विटेवरच्या मालकानं, स्वतःला एका कर्मातून मुक्त होण्यासाठी विटेवरच्या मालकानं यज्ञ करावा लागला. 7व्या अवतारातल्या काही चुका होत्या, करावं लागलं स्वतः देवाच्या मालकाला. 7व्या अवतारातल्या काही चुका होत्या. सज्जनांनो एक सांगू का तुम्हाला, 7व्या अवतारातली एक चूक. देवाला पांडवांना यज्ञ का करावा लागला? कारण याच्या 19 पापापैकी मुख्य पाप 3, 4, 6, 9, 14 प्रत्येक शास्त्र पुराण वेगवेगळं सांगते. पण काही 19 आहेत, काही 24 आहेत. त्याच्यापैकी काही पाप यज्ञातली पात्र उचलल्याशिवाय संपत नव्हती. आणि तेवढी माणसं जेवण्यासाठी यज्ञच करावं लागेल. भगवंतानं 7व्या अवतारातलं आपलं कर्म खाली करण्यासाठी, आपला बोझ खाली करण्यासाठी पांडवांना यज्ञ करावा लागला. अशा माझ्या वाचनातल्या किमान 40-45 प्रसंग असतील. त्याच्यातला एक सांगतो. 7व्या अवतारामध्ये भगवान प्रभू रामचंद्राने एका साधूला जेव घातलं. चौधरी आप्पा जेव घातलं. आणि जीव घातल्याच्या नंतर दादा पाटील पाणी द्यावं लागतं की नाही? पण पाणी नाही दिलं. कारण काय पाणी द्यावांना? त्या महाराजाला जीव घालणं शक्य होतं, पण त्यानं एका घोटात 1 समुद्र प्यालता. आणि यात जो किती होते? 7. आणि 7 घोटात तहान जाती का? एकाच मने माझा पिता जयाने प्राशिला, म्हणून मी बहुभीते गया साधू कुळाला. लक्ष्मी स्वतःहून म्हणत होते एका घोटात माझा पिता पिऊन टाकला. त्या व्यक्तीचं नाव होतं महर्षी अगस्ती. आणि त्या अगस्तीला सांगितलं 7व्या अवतारात आता पोटभर जेवले, माफ करा, पाणी देऊ शकत नाही. ते म्हणले कशाला बोललं जेवायला? माफ करा, पुढच्या अवतारात पाणी पाजील. कधी पाजलं माहितीये? गिरी गोवर्धन उचलीला, नखावर गोवर्धन धरला. सगळे गवळी गोपी वासर गिसर सगळे मध्ये घेतले. 7 दिवस 7 रात्र पाऊस पडत होता. शिळावर शल्या धारी रक्षिले गोकुळ नखी धरी लागे रे, निर्भय लोक पाळ अवतरले हारी. जय देवा कृष्ण नाथा राई रुखमिनी कांता, आरती ओवाळीन तुम्हा देव किसुता. बाळू महाराज लिखित नाही बा, मालकांचं लिखित आहे. हत्तीच्या सोंडे सारख्या धारा पडल्या. शिळा वर्षल्या धारी मेघ जो कडाडेला, शिळा वर्षल्या धारी हत्तीच्या सोंडे सारख्या धारा पडत होत्या. 7 दिवस 7 रात्र. शेषाला सांगितलं करावं, आळ केलं. आणि 14 समुद्रा इतकं पाणी एका तोंडातून वाहत होतं. आणि म्हाताऱ्याला सांगितलं ही पाणी प्या बाबाजी या. आणि तोंड लावलं म्हाताऱ्यानं आणि तृप्तीचा ढेकर द्यायला. बस झालं गडे कृष्णा. तेव्हा इंद्राला सांगितलं आता पाऊस बंद कर, मागचं कर्ज पुढं. असं काही कर्ज होतं. याच्याकरता पांडवांना यज्ञ करायला लावला. तो उचिष्टकारी धर्मा घरी सांगतोय. माझे निवृत्ती दादा का म्हणतात धर्माच्या घरी विटेवरच्या मालकानं उष्ट काढलं? तर प्रसंग असा आहे, सगळे नियोजन, पात्र कोणी टाकायचं, मीठ कोणी वाढायचं, पाणी कोणी द्यायचं, भात कोणी वाढायचा, पोळी कोणी वाढायचं, तूप कोणी वाढायचं, स्वयंपाक करून तूप वाढायचं काम भीमानं केलं. पांडवाच्या यज्ञात आचारी भीम होते. कारण भीमावर अन्नपूर्णेची कृपा होती.
अन्नपूर्णेची कृपा होती. एवढा मोठा सुंदर स्वयंपाक. वैकुंठवाशी माधव महाराज मगर सांगायचे. मी रंगनाथ गुरुजी परभणीकरांचं सुद्धा एक वाक्य एका महात्म्याच्या मुखारविंदातून ऐकलं, कारण मी ते दोन्ही महात्मे स्वतः बघितलेले नाहीत. म्हणे भीमानं केलेलं वरण जर वाळलेल्या झाडाला टाकलं संध्याकाळी उरलेलं, तर सकाळच्याला झाडाला पाला फुटत होता. एखादा म्हणील ही अंधश्रद्धा आहे, तुला काय म्हणायचं तर म्हणणं सुमळ्या. मानील तो देईल काय, न मानील तो नेईल काय. वैराजो काय घेणे त्याला. एक जण म्हणला साखर कडू आहे, तुला जे म्हणायचं म्हण ते कडू. एक जण म्हणला साखर कडू आहे, तर मी म्हणला तुला काय म्हणायचं तर म्हण रे कडू. साखर म्हणालो मी, त्याला कडू कशाला म्हणू. तू ठरव ना, खारट म्हण, कडू म्हण, आंबट म्हण, तुरट म्हण, तू म्हण, पण साखर गोडच आहे ना. तसा पुराणीचा रस गोड आहे ना, पहावे पुराणी विचारुणी. आणि वाक्य कोणाचं आहे, तुकोबा राहायचं. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे, पहावे पुराणी विचारुणी. पुराणीचा रस आहे तो. सकाळच्याला झाडाला पाला फुटत होता. इतकं वरण चविष्ट. आपलं वराड येत राय, भुरकी टाकीत राय, पाणी टाकीत राय, वराड जेवत राय. टेम्पो निघला, कॅनल दिसला की टेम्पो थांबतो. पंचमीला निघलेलं वऱ्हाड अष्टमीला घरी पोहोचलं. कशी राहीन इतकी भुरकी पोटात ती. हे आपलं वरण. आपले वर्ण खाल्ल्याच्या नंतर मंदिरात झोपल्यावर एका माणसाच्या तोंडातून इतक्या वाफा येऊ लागल्या. आणि एका बाईला मंदिरात दिवा इजल्यामुळं दिवा लावायचा होता. तिनं पोराला बलीलं मारुतीच्या मंदिरात जाता येत नाही, दिवा इजलाय. ते म्हणला काड्याची पेटी नाही. ती म्हणली त्याच्या तोंडावर धर. त्यानं इतकी तरी खाल्ली होती की त्याच्या तोंडावर दिवा धरल्याच्या नंतर वाफानं दिवा पेटला. कल्पना करा काय भाज्या आपल्या चविष्ट असतील. कल्पना करा किती किती चविष्ट. मग अशा भाज्या आपण खातो म्हणून आपल्या पोटात स्टो पेटतो. असा भपकाचे स्टोचा गॅसचा. मग जलोशील खातो. एक जण म्हणला मी रोज 9-10 जलोशील खातो. मी म्हणला अशा गिळून खाण्यापेक्षा जलोशील गोळीचं पिठलंच करी जाय आणि चपाती संग खात जाय, तुला ऍसिडिटीच होणार नाही. अरे कमी खायनं तेलकट सुंबळ्या. संकरित गाई सारखं खास लागला, खाला दम नाही, शेणाला दम नाही आणि दुधाचा दम नाही. काढीतच राय आणि चौकाशातच नाही. माणसावानी जगणं जरा. सुरूच तोंड पोस्टाच्या पेटीवानी सुरूच सुरूच सुरूच. जेवण झालं की बिडी लावलात पेटीलाच, बॉयलर कारखाना सुरूच. बिडी फेकली की लगेच छाकलीत तंबाखू, ते आप लगेच घुटका दिली, कोण सुपारी दिली, सोप. दगड खाऊ नको म्हणजे बस झालं सुंबळ्या. आणि पुन्हा म्हणतं कसं का नाही सरी तब्येतच हलवली. यम तुला इतका हानी नालाय का, तू इंचभर जागात होणार नाही लाल करायची. विठाला विठाला विठाला. चविष्टता होती भीमाच्या हातात. स्वयंपाकाचं काम भीमाकडे, पत्रिका वाटायचं काम अर्जुनाकडे आहे, नमस्कार करायचं काम धर्माकडे आहे, गंध लावायचं काम स्वतः धर्माकडेच घेतलं. म्हणजे गंध लावणे आणि नमस्कार करणे ही सगळी कामं वाटून दिली. पहिल्या दिवशीचा यज्ञ आरंभ झाला. तो उचिष्टेकारी धर्माघरी सांगतोय. यज्ञाला आरंभ झाला. 1400 लोक होते. पाणिनीची सुक्त म्हणणारी 14. आपल्याकडे सुद्धा याग आहे ना, मला वाटतं रुद्रयाग आहे. वा वा, रुद्रयाग आहे आपल्याकडे. स्वाहा न भय रुद्र भय जज्ञिरेनाम यदं रुद्र प्रणमोच्च भवस्ततोति रुद्राय महारुद्राय प्रवजतो अंजनी सुताय सगर्भवायुनंदना रामानुज सर्वस्थितो यत्र तेचि भवज्जायतो संन्यासस्थिताधिष्ठितं पवित्रो महारुद्राय मुच्यते यत्स्वाहा. असे ते मंत्र म्हणत असतात ते लोक. मी 27 वर्षापूर्वी पाठ केले ते. अजून डाटा आहे, डिलीट होत नाहीत ते. मोबाईल लय खास दिलाय पंढरपुरातल्या मालकानं, होत नाहीत ते डिलीट. रुद्रयाग आहे तुमच्याकडे स्वाकार. फक्त 1400 लोक होती मंत्र म्हणण्यासाठी. 1400 लोक. पाणिनीचे सुक्त. केळीच्या पानासारखी जी पातळ, टोकदार सुईच्या आणि सारखी टोकदार जो काय ते मंत्र म्हणायचे. ते मंत्र ऐकत असताना बाकीच्या लोकांना असं वाटायचं की आपण कुठे आहेत. असे ते नादब्रह्मच असतो तो. ह्या लोकांची स्वर ऐकल्याच्या नंतर, हे बोल ऐकल्याच्या नंतर, मृदंगाचे त्या रुचा ऐकल्याच्या नंतर असं हृदय हलतंय, हृदय हलतंय. एवढी मोठी पात्रता त्यांची. 1400 लोक. त्या प्रत्येकाला जेवायला सोन्याचं ताट होतं.
पहिल्या दिवशीच्या आहुत्या आटपल्या. आपली सोहळे उतरली आणि ती भूदेव जेवणा करता आपल्या यज्ञशाळेकडे अन्नशाळेकडे ती निघून गेली. आणि भगवंतानं सांगितलं बसवा पंक्ती. बसली पंगत. तर पहिल्याच पंक्तीला 43,832 लोक बसलेली होती. कोणी मोजली माहिती? संजयानं. एक जण म्हणला महाराज भारतीय युद्धामध्ये संजय हा कौरवाकून होता, मग तो कसा वाचला? म्हणलं तू या साडूला विचारणं जाऊन, ते सांगन तुला. फक्त त्यानं दारू नाही पेल्या विचार. त्यानं दारू पेल्यावर तू जाशील साडूला विचारला संजय कसा वाचला. काय मूर्खासारखे प्रश्न करतात काय काय माणसं. संजय युद्धभूमीवर नव्हता. संजय हा घरात बसल्या बसल्या त्या अंध व्यक्तीला टीव्ही दाखवत होता. व्यास कृपा दीपक संजय झाला. आणि त्या संजयानं घरी बसल्या बसल्या सांगितलं 43,832 लोक एका पंक्तीला आहेत. धर्माने गंध लावला. धर्म आले घरी. पाहिलं द्रौपदीने धर्माकडे आपल्या मालकाला घाम का आलाय. द्रौपदी सात्विक आणि सदाचारी पुण्यशील पत्नी होती. माझ्या माईनो, संसाररूपी रथाला पती आणि पत्नी दोन्ही चाक आहेत ना. ह्या संसाररूपी रथाचे चाक आहेत पत्नी आणि पती. याच्यात एक जरी कान झालं ना, बैल रस्त्यानं आणि चाक पवळी येऊन जात असते. कानी गाडी कळती ना. जुन्या लोकांना जीनच्या पॅन्टीवाल्याला कळत नसती कानी गाडी. बैलगाडी कानी झाली ना, ते बैल रस्त्यानं चलत आहेत, पण चाक एक रस्ता सोडून चलत तिरपटवाणी. तसं संसाराचं होतं बरं का. माझ्या माईनो, पतीच्या खांद्याला खांदा देऊन प्रपंच करायचा. नाव निघतं वरी सुद्धा, नाव निघतं सासरी सुद्धा, नाव निघतं माहेरात सुद्धा, नाव निघतं पाहुण्या राहुण्यात. जगायचं कशासाठी? नावासाठी जगायचं असते. स्त्रीनं स्त्रीत्वाचा स्वाभिमान अंतःकरणात ठेवा आणि पुरुषांनी पुरुषत्वाचा स्वाभिमान अंतःकरणात ठेवा. याच्यासाठी जगायचंय. अरे जगायला तर नालीतले किडे जगायलेत, डुकरं जगायलेत, भटकंती शेपटी हलू हलू कुत्रे सुद्धा कुटके पाहिल्यावर शेपटी हलवायला लागलेत. काय त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक आहे ना? प्रतिष्ठितो जायते स्वाभिमान प्रमुच्छते. माणसाच्या जीवनात हा आनंदाने नाविन्याने मस्तीजन्य स्वाभिमान अंतःकरणातला उमळला पाहिजे. त्याचं नाव जगणं असते. त्याचं नाव जगणं. काही काही बायकांनी आपल्या मालकाच्या खांद्याला खांदा लावला. 1425 गडी बापाकडे होते. 3600 एकर 3600 एकर बापाला ऊस. पण एका लुगड्यावर तुकोबाराच्या खांद्याला खांदा देऊन संसार केला. म्हणून पंढरपुरातल्या मालकानं त्या बाईचे पाय चाटले, तळपाय चाटले. तळपाय इतकी ताकद असते. काय परिस्थिती असेल रयतेच्या राजाचं. घोड प्रतिमा या स्टेजवर वरे लावली. माझ्या रयतेच्या राजावर संस्कार काय केले असतील. मालक कुठं गुलामगिरीत होते. या सर्व सुखद दुःखद गोष्टीशी एकत्रित कुटून नाविन्यपूर्ण रत्न या देशाला प्रदान करणारी राष्ट्रमाता जिजाऊ आई साहेब काय आपल्या मालकाच्या खांद्याला खांदा दिला असेल त्या माऊलीने. तेव्हा ही रत्न प्रगट होत असतात. त्यावेळेला ही रत्न प्रगट होत असतात. अहो या लोकांच्या संसारात दुःख नव्हतं असं कोण म्हणतंय? उलट यांच्या संसाराची यथा पाहिल्याच्या नंतर ज्याच्या अंतःकरणात संस्कृतीशी ओलावाय का, तो 2 दिवस जेवणारच नाही. इतकं यांच्या संसारात दुःख होतं. पण तरी ते दुःख दाबून प्रपंचात खांद्याला खांदा आपल्या धन्याच्या द्यायचा आणि पुढे चालत राहायचं. असं जीवनकडीला नेणारी लोक होती. काय द्रौपदी होती माझ्या माईंनो. मालक तुम्हाला घाम आलाय. स्वतःच्या पदरानं पतीचा घाम पुसण्याचा अधिकार स्त्रीला आहे. पण चोपदार सोबत असल्यामुळे पदरानं पतीचा घाम पुसला नाही. ही नाविन्य जपणारी. काही काही गोष्टी जपल्या पाहिजे. आम्ही एका कार्यक्रमात गेलो. तुम्ही होते फकरू महाराज त्या कार्यक्रमात बासरला.
आणि त्या कार्यक्रमात आम्ही गेल्याच्या नंतर उत्कृष्ट कीर्तनकार आणि त्यांची बायको दोघं हातपाय धुता असताना नवऱ्याच्या खांद्यावर लोंबलेल्या उपरण्यानं बायकोनं तोंड पुसलो. हे 50-50 लोक पाहत होते. शिवाजीराव लाटे होते महिन्याचे वारकरी त्या कार्यक्रमात. मला म्हणले महाराज आता कसं करायचं हो, इतक्या लोक आहेत, ते तिकडं ते हात धुवायला लागलाय आणि मागून उपरनं लोंबलेलं तो रक्तीनं ते तसंच त्याच्याच खांद्यावर आणि त्या कोपऱ्यानं तोंड पुसलं. वा 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 वा. धोतरान पुसलं नाही ते तरी बरं झालं. मर्यादा असली पाहिजे, मर्यादा असली पाहिजे, मर्यादा. सांगू तुम्हाला, लवून चोपून जितकं वागतं ना माणूस राजे हो, तितकं त्याचं नाव निघत असतं, तितकं त्याचं नाव निघतंय. काय मावल्या होत्या ह्या जुन्या मावल्या. मी रविवारी गाडी हाकायला जायचो, बाशिंगात जात होतो. गावकरी माणूस, खोटं कचल सांगू, जात होतो मी रोजानं. तूर कापायला 4 बायका होत्या. दुपारच्या वेळेला मालक आले, 3रा पहारा. मालक आले, मालकाला बांधावर बघितल्या बरोबर तूर कापणाऱ्या बायकांनी आपला पदर सावरला. दिवसभर पोटासाठी 14 रुपये रोज होता तेव्हा बाईला, 14 रुपये रोज. आणि 14 रुपयासाठी दिवसभर संध्याकाळी कमरेखाली तापलेला तवा घ्यावा लागायचा पाठ शेकण्यासाठी, कंबर शेकण्यासाठी. इतक्या परिस्थितीवर आरूढ असणारी बाई आपण ज्याच्या शेतात काम करतो तो मालक पाहिल्याच्या नंतर पदर सावरीत होत्या, पदर सावरीत होत्या. आता सासरा पुढून आला तर पदर घेत नाहीत. आता का ऊन लागत का, आता राहू द्या, राहू द्या, आता नका घेऊ, घेऊ नका, घेऊ नका. तुम्हाला गिरगावच्या बाळ्याची शपथ आहे, घेऊ नका पदर, नका घ्यायचं. तुम्हाला एक सांग का माझ्या माईनं, माफ करा, कशा करता बोलतोय मी. ज्या संप्रदायाच्या नावानं भाकरी खातो त्या संप्रदायानं तुम्हाला डोक्यावर घेतलंय. राज्य, राणी व संपत्ती, या देशाची घोर अशी संपत्ती आहे म्हणून बहाल केलं तुम्हाला. ज्या घरी कुलस्त्रिया, राज्य, राणी व संपत्ती, या देशाची तुम्ही संपत्ती आहात. 2 गोष्टी झाकलेल्या असावा. कोटीनं पैसे माणसाकडे असावा पण डायरीच्या पुढून नाही ठेवा. पैसे डायरीच्या मागून ठेवले पाहिजे, पुढून नाही ठेवायचे. कोटीनं असावा. आणि बाईकडं अब्जानं पैसे तिच्या नवऱ्याकडं तिच्याकडे असावा पण तिनं अंग भरून वस्त्र घातलेली असावा. ती या देशाची संस्कृती. ही विटेवरच्या मालकाला, या काशीतल्या मालकाला आवडते. इतकं नाविन्य सांगितलं. अंग भरून कपडे घालण्यामध्ये एवढं मोठं नाविन्य आहे. मालक इति वरुधा काये स्वेदाती जायते. काया म्हणजे शरीर आणि स्वेद म्हणजे घाम. का घाम येतोय. आणि माझ घरात गेले, घराला एक विशिष्ट प्रकारचं नाव आहे. माझघर, राणी वसा, पाकगृह, ही जुनी नावं आहेत. आता तुमच्या लक्षात येणार नाही. ज्यानं मराठी MA केले त्याच्या डोक्यावरून जाते. तर तुम्ही परीक्षेत नापास होता पण घरात इंग्रजी 70% बोलतात आणि इंग्रजी पेपरात 0%. आणि घरात तर मात्र 70% इंग्रजी बोला. अहो एक बाई बँकेत पैसे उचलायला आली. मी म्हणलं काय चाललं आजी. लय टेन्शन आलंय महाराज. आणि करा सही तर लावा शाही. म्हणजे सही करता येईन. टेन्शन शब्द मराठी आहे का. मी म्हणलं आजी आमचं घर जवळ आहे, येता का चहा घ्यायला. नाही महाराज आता लय बिजी आहे. अरे मी म्हणलं आगाऊच बघ बाई म्हातारी, इतकी बिजी. म्हणजे अंगठा देणाऱ्या बाईचे सुद्धा संस्कृत डोक्यावर आहे. संस्कृत ती काय इंग्रजी डोक्यावर. इंग्रजी सही करता येईल. मूर्खपणाचं टोक आहे. आपले शब्द सांभाळले पाहिजे. नाविन्य आपल्या शब्दामध्ये. माझा मराठाची बोल अमृतातेही पैजा. काय ताकद आहे. पुन्हा एका ठिकाणी ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. मालकांचे वाक्य आणि या लोकांचे वाक्य एका एका अक्षरात आहे. माझा रमाकांत
हे माता हरी एका अक्षराता एका अक्षराता ते वाक्य नसून त्या प्रत्येक अक्षरात जगाचा बाप आहे. ते अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका. जुन्या लोकांची वाक्य ध्यानात ठेवत जा. माझ घरात नेलं, विचारलं मालक वरुताति कायाम स्वेदाति जायम सदुःखेन किमं कोति भवाना. काय कारण आहे? कसलं दुःख आहे? काय कारण आहे? द्रौपदी, यज्ञातलं पूर्ण नियोजन झालं पण पात्र उचलायची सेवा कोणाकडे दिली नाही कन्यांनी. द्वारकेच्या मालकानं पात्र उचलायचं काम ठेवलंय. द्रौपदी, फार मोठा अपमान आहे. 43,832 लोक एका पंक्तीला बसलेत. ही पात्र उचलायची कोणी आणि दुसरी माणसं बसायची कधी? कधी बसायची दुसरी माणसं? कधी बसायची? द्रौपदीनं सांगितलं मालक, यज्ञ पहिलाच दिवस आहे, एवढा मोठा यज्ञ आहे, ज्या यज्ञामध्ये हत्तीच्या सोंडेसारखी तुपाची धार द्रवते, तुम्ही पहिल्या दिवशी थकलात. द्रौपदी, आजच्या दिवसाचं संकट जर बाजूला सरकलं तर संध्याकाळी पात्र कोणी उचलायची याची मीटिंग लावतो. पण आज पंचायती, आज 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 काय करावं ग? द्रौपदीनं सांगितलं मालक तुम्ही जा, गंध लावा. सर्वांना गंध लावलाय, नमस्कार केलाय, फक्त आता काही वेळात पात्र उचलावं लागते. 15-20 मिनिटात पंगत उठेल आणि दुसरी माणसं त्या मंडपात बसायची. आपल्याकडे दुसरा मंडप शिल्लक नाहीये. आपण नियोजन करू, अजून उद्या मंडप वाढवू किंवा पात्र उचलणारी लोक लावू, पण आता पात्र कोण उचलायचे? द्रौपदीनं सांगितलं तिला इतकी सुद्धा काळजी करू नका. आजच्याच दिवसापुरता असेल किंवा पूर्ण यज्ञात पात्र उचलायचं नियोजन करायचं असेल तर ते मला सांगा. धर्माला दुःखात थोडासा राग आला. द्रौपदी, तू मला शिकवते? ऐका ना मालक, ऐका मालक, मी एकांतात बोलते, त्याचा अवमान नाही. ऐका, फक्त तुम्ही पात्र उचलायचं सांगता ना मालक, तुमच्या नावाचं कुंकू कपाळाला लावते. या कुंखात इतकी ताकद आहे मालक, या कुंखात इतकी ताकद आहे. हे पात्र उचलायची ताकद त्या ताकदीत आहे. आणि त्या ताकदीवर तुम्हाला सांगते, तुम्ही अंगाला घाम येऊ देऊ नका. याला म्हणतात पत्नी, याला म्हणायचं पत्नी, याला म्हणायचं पत्नी. माझ्या माईंनो, आपल्या मालकाला दुःखात सावरायचा. माझ्या सज्जनांनो, आपल्या पत्नीला सुद्धा दुःखात सावरे जायचा. याचंच नाव संसार आहे, याचंच नाव संसार आहे. हुशार, सात्विक, सदाचारी मावल्या आहेत, पुण्यशील, म्हणून वारकरी संप्रदायाने तुमची उंची वाढवली. धर्मानं सांगितलं द्रौपदी, खरंच काही काळजी करू नका,
काहीच नाही, काहीच नाही, काहीच काळजी करायची नाही. भगवान कृष्ण परमात्म्याची प्रतिमा होती सुवर्णाची, आणि ती सुवर्णाची प्रतिमा पाटावर ठेवली. प्रतिमा होती मालकाची. आपले फोटो असतात लग्न कार्यातले, आपले फोटो असतात ना, प्रतिमा असतात आपल्या सुद्धा, पण ती सुवर्णाची प्रतिमा होती. चंदनाच्या, बावनिया चंदनाच्या पाटा चौरंगावरती प्रतिमा ठेवली. आणि प्रत्यक्ष चेतन विटेवरचे मालक कृष्ण परमात्मा यज्ञात आहेत, प्रत्यक्ष देव यज्ञात आहे. पण बाईने तिथं कसं जावं, उचित नाही. म्हणून विटेवरच्या मालकाची कृष्ण परमात्म्याची प्रतिमा पाटावर ठेवली. तो उचिष्टे काळी धर्मागरी याच्यावर सांगतोय, ती प्रतिमा ठेवली. पूजा करता येत नाही का? कारण तो जिवंत आहे, तो जिवंत आहे, जिवंत आहे, तो जिवंत आहे. पदराची वटी केली आणि ब्रह्मांडाच्या मालकाला सांगितलं, जगदानंद कंद जगतपते, देवा तुझ्या आग्रह करता, देवा तुझ्या म्हणण्यामुळे, दादा म्हणायची ती, दादा बहीण मानायची भगवान द्रौपदीला, दादा तुझ्या आग्रह करता, दादा तुझ्या म्हणण्या करता, दादा तुझ्या नियोजनात रे माझ्या मालकांनी या यज्ञाचं आयोजन केलेलं आहे. देवा तुझा वरदहस्त या यज्ञाला आहे, देवा तुझी कृपा या यज्ञाला आहे, देवा तू मूर्तिमंत इथं सहकार्य या यज्ञा करता करतोस रे. म्हणून माझ्या सर्वसामान्य पतीने तुझं ऐकून या यज्ञाचं आयोजन केलंय, नियोजन केलंय. देवा बघ रे, बघ रे, माझ्या मालकाला घाम आलाय. देवा बघ, पात्र उचलायचं नियोजन कर रे देवा, कर ना तू, कर ना देवा, कर नियोजन, कर 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 कर. देवाने विचार केला, मी प्रत्यक्ष यज्ञात असताना माझ्या सुवर्णेची प्रतिमेची आराधना द्रौपदीनं का करावी, म्हणून तितक्या पंगतीतून भगवंत माझ घरात आले. धर्म त्या कोपऱ्यात एका खोलीत होते, बेचैन होते धर्म, आता पात्र कोरी उचलायचे. भगवान माझ घरात आले. द्रौपदी देवाच्या पुढे पदर पसरून बसलेली होती. तिचं अंतकरण किती रडत असेल ते देव जाणे. तिथं आल्यावर देवाच्या लक्षात आलं, पात्र उचलायचं काम सांगत होती. भगवान द्रौपदीच्या पाठीमाग आहेत. 43,832 लोक जेवायला बसलेले आहेत. पंचपक्वान्नाचा बेत आहे. भगवंत द्रौपदीच्या पाठीमागे आहेत. ते भगवान वाकले आणि द्रौपदीच्या पाठीवर देवाच्या डोळ्यातला पाण्याचा थेंब पडतोय. पाहिलं वरे, दादा आलास होय, ताई का रडतेस? दादा बघ बालक त्या घरात पडलेत, घामान स्वेदान वरुता ती काया यद भ्रतारे वचज्जायते. माझ्या मालकाचं अंग स्वेद म्हणजे घामानं चिंब झाले रे देवा. यज्ञातल्या सर्व कामाचं नियोजन झालं रे प्रभू, पण पात्र उचलायचं राहिले. स्वतःच्या पितांबरानं द्रौपदीचे डोळे पुसले. ताई हा पाठीराखा भाऊजीच्या पाठीमागे, त्या बहिणीला कशाची चिंता आहे, काय काळजी करू नकोस. लागलीस तोंड फिरवलं. दादा पाटील रूप बदललं, भगवान महाराज रूप बदललं, साधं रूप घेतलं, धोत्राच्या आचागोच्या खोसल्या, सगळी पात्र उचलली. बसली दुसरी पंगत. हरी गजर सुरू झाला, गजर सुरू झाला. त्यावेळेला वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, हा श्लोक नव्हता. उच्चतो नदी पात्रे मखेस्तुजायम शुद्धा निवारणायाम तृष्णाधिजायम रसनाय प्रगल्भेषु पुनितोषि पाकम यत पारणे रजयो नाम सुतृप्तेषु जायाम नमः पार्वती पते हर 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 महादेव. असे श्लोक म्हणायचे त्यावेळेला.
तो श्लोक झाला. धर्माने अंग टाकलेलं उठले. विचारलं द्रौपदी, एका पंक्तीला जेवणाचा डबल श्लोक का होतोय? मालक ऐका ऐका. पंगत दुसरी बसली, मालक दुसरी बसली, पंगत दुसरी बसली. धर्मानं विचारलं, द्रौपदी वेडी आहेस की काय ग? पहिल्या पंक्तीची पात्र उचलली नाही याच्याकरता माझं अंग घामानं चिंब झालंय आणि तू दुसरी पंगत बसली म्हणतेस? मालक, मी जीवनात एकही गोष्ट खोटी बोलली नाही. केल्या चुका 3, पण त्या खोटं बोलण्याच्या चुका नाहीत. त्याच्यातली एक चूक आहे, दुर्योधनाला हसली. अजून 2 चुका आहेत. पण तुमच्याशी झळ लागेल अशी कुठलीही चूक केली नाही. मालक एकदा बघता, आज्ञा नाही देत, आज्ञा नाही देत, आदेश नाही करत. तुमचंच कर्तव्य म्हणून दुसऱ्या पंक्तीत बसलेल्या लोकांना हात जोडून येता का? धर्म गेले, सगळ्यांना गंध लावला, हात जोडले आणि पहिल्या पंक्तीतली माणसं विडे घेत होती. विडे जेवल्याच्या नंतर विडे घेत होती. धर्माला आता घाम नव्हता आला ना अप्पा बाबा, घाम नाही आला. धर्माचं आता अंतःकरण रडत होत. आणि रडत रडत धर्माने विचारलं, द्रौपदी, हे द्रौपदी, जे पात्र उचलण्याची पंचायत त्याच्याकरता घाम येत होता, आज आनंदाचे अश्रू डोळ्यातून येते. पात्र कोण उचलले? त्यावेळेला द्रौपदीचा उमाळा दाटून आला आणि पाटावर टेकलेल्या प्रतिमेकडे पाहिलं. तो उचिष्टे काढी धर्माघरी, उचिष्टे काढी धर्माघरी, उचिष्टे काढी धर्माघरी, ब्रह्मांड उतरे शांतीचे धार, ब्रह्मांड उतरे शांतीचे धार. काय ताकद आहे राजो. उष्ट काढलं देवाने, उष्ट का? एक पुरावा आहे मागचा, पण मी पुढे सरकतोय. ऐकिला असं गृहीत करा. पात्र उचलण्यात फार मोठं पुण्य आहे. म्हणून सज्जनांनो तुम्हाला सांगतो, पंक्तीतले पात्र उचली जा. कारण पुराणाचा असा एक दिलासा आहे की सर्वात मोठं दान कोणतं श्रेष्ठ असेल तर ते अन्नदान आहे. पैसे दान करत असताना एखाद्या वेळेस पाप करू शकते. द्रव्य पात्र विचारून, द्रव्य पात्र विचारून, हरिद्रव्य पात्र विचारून,
धर्म पंथ काही विचार करायचा नाही. भुकेल्याशी द्यावे अन्न, भुकेल्याशी द्यावे अन्न, शपथ पुरावा आहे. सर्वाभूती द्यावे अन्न. कोणी असो, भूत या शब्दाचा अर्थ जीवसृष्टी. तुम्हाला एक माहित आहे, एक दिव्य तेजस्वी साधू धर्मानुरागे तिथे तुरागे यद धर्मशीलो ती पुण्येति शीलो यज्जायति शीले उदरो न पोक्षः. या सत्तेवर आरूढ असताना आपल्या पोटाची खळगी भरीत होता तो. त्या व्यक्तीनं स्वाभिमान कधी चुलीत घातलेला नव्हता. त्या व्यक्तीचं नाव होतं कपोत कल्पित. धान्य येचले चौधरी बाबा, खळ्यावरचे धान्य येचलं मात्र म्हणते त्याला. भाकरी केल्या 3, देवाला ठेवलेली भाकरी गाईला दिली. एक भाकरी गंगेला समर्पित केली. सदाव्रत नावाचा विधी म्हणतात त्याला. आणि एक स्वतः करता भाकरी ठेवली. कुत्री जनली होती फासाखाली. जनलेली कुत्री पिलाला दूध देण्यासाठी पोटात काहीतरी पाहिजे म्हणून भाकरी दारात जेवत बसलेल्या साधूकडे वरांड्यापाशी तुळशीपाशी त्या भाकरीच्या अपेक्षेनं कुत्री आली. आणि साधूनं विचार केला पिलाला जन्म दिलाय, कशाचं दूध करीन पिलांना, म्हणून ताटातली भाकरी कुत्रीला फेकली. आणि त्या कुत्रीनं भाकरी तोंडात धरली. आणि कुत्री तिकून आणि इकून दान करणारा साधू आणि मधातून मुंगस गेलं. अर्धा अंग सोन्याचं झालं. नकुले न भया हे मंच कांती कपतय कल्पितान उदकोर शांती तत्राति जायम शुनिचैवती नाम भोक्तवे न जायम मखेशु शुद्धी. वाचिता जरा मागचं कधी कधी. भांगाऱ्याचं काय वाचिता तुम्ही? इतिहास चांगल्यांचे वाचा. विटेवरचा मालक आपल्याला वाचील. जे सकाळी पाणी नेत नाही त्याचं कशाला वाचिता आणि कशाला त्याचं हिचकिता. आपला संसार हिचकून जाईन. भंगिऱ्याचं हिचकी जाऊ नका, चांगल्यांचं हिचका. अन्नदानाची ताकद आहे. पैसे दान दिल्यावर कधी कधी पाप लागू शकते. कारण सोंग कोणी घ्यालय, सोंग कोणी घ्यालय. महाराजाचं सोंग घेऊन एक आला आणि एका माणसाने त्याला 100 रुपये दिले. त्यानं 77-78 रुपयाचं एक वेगळ्या विशिष्ट प्रकारचं पाणी पिलं. नाव नाही सांगता येईल त्या पाण्याचं. 100 रुपये श्रद्धेनं एका माणसानं दिले आणि 77-78 रुपयाचं विशिष्ट प्रकारचं पाणी त्यानं पिलं आणि घरी जाऊन लेकरा बाळांना मारलं. ते पाप पैसे देणाऱ्याच्या बोकांडीवर पडलं. म्हणून द्रव्य पात्र विचारून, द्रव्य कोणाला नाही द्यायचं, सत्पात्री गेलं पाहिजे. एक लक्षात ठेवा. मला असं वाटतंय संप्रदायातल्या लोकांनी काटेकोरपणाने एक जपलं पाहिजे. आपण वारीत जातो, शेजाऱ्या पाजाऱ्याची जी रस्त्यावरची जी खेड्याची अशी गावं आहेत का रस्त्याच्या कडेला पालखी मार्गावर, खेड्यापाड्यातल्या मावल्या 4-2 बाजरीच्या भाकरी, 4-2 चपात्या, एखादी पुरणाचीच पोळी, काही मुद्दाम होऊन वारकऱ्याला आडवं घेतात. घ्या ना महाराज, घ्या ना, घ्या ना, घ्या ना, घ्या ना, इतक्या श्रद्धेनं. एक दिंडी चालली होती. मी तिथं हजर होतो. एक बाई डोक्यावर गवताचा भारा होता, तिच्याकडे 2 म्हशी होत्या आणि दिंडी जाता जाता गवताचा भारा वट्यावर टेकला. पिशवीतले 5 रुपयाचा ठोकळा काढा. गवत कापल्याने हिरवे जर हात झालेले होते. पदर घेतला डोक्यावर आणि त्या पिशवीतले 5 रुपये त्या पालखीत टाकले. हात जोडले. देवा, कामामुळे येऊ शकत नाही रे देवा, पण माझ्या लेकराला आशीर्वाद दे. इतक्या श्रद्धेनं दातृत्व करणारा देश आहे. मला असं वाटतं इतक्या श्रद्धेनं जर आम्हाला कोणी पैसे देत असतील तर आम्ही त्याचे गुटके खाल नाही पाहिजे. खालून संसार पेटन, खालून आम्ही बिड्या नाही वाढायला पाहिजे, आम्ही तंबाखू नाही खाल पाहिजे. निदान आमच्या 3 लोकांना पक्वाद्यानं, गायकानं, कीर्तनकारानं. तुम्ही काऊन टाळ्या वाजिल्या आणि तुम्ही इशीच खा.
आहे का नाही? आमच्यावर घेतल्यावर मोठी खसखस पिकती तुमची. हा, तुम्ही कशा करता सप्ते करायला लागले? महाराज श्रीमंत करण्यासाठी, पक्वादे श्रीमंत करण्यासाठी, गायक श्रीमंत करण्यासाठी, आणि तुम्ही सोनाराच्या फुकणीसारखे असेच इकडून वारे तिकडे तिकडून वारे इकडे. महाराज तुमच्या गावातल्या 100 पोरांनी तंबाखू सोडायला पाहिजे. मी बोटा सगट पाया पडेल त्यांच्या. इथं बसलेल्या 200 बायकांनी नस सोडा, तंबाखू सोडा. मी त्या दिवशी वरुडीत पण सांगितलं होतं तंबाखू सोडायला पाहिजे. आणि जी सासू तंबाखू सोडितच नाही का, 7वीत पोरग जाऊस तर पोराच्या माईनं सासूचं तोंड त्याच्या गालाला लागू द्यायचं नाही, कारण ते पोरग विषारी होईल. आजीचं तोंड त्याच्या गालाला लागूच द्यायचं नाही. आमची 90,000ची मसड बिमार पडली, तंबाखू खाणार बाई कोट्यात गेलती म्हणून. मसड बिमार पडली, इकली म्या, कासच जाळली तिनं, दुधात झालं नाही. 90,000ला घेतली होती मसड म्या. डॉक्टरनं सगळे पर्याय केले, मसड दुरुस्त झाली नाही. मी म्हणलं साहेब झाला असेल काय? म्हणले तंबाखू खाणार बाई. मी म्हणलं आमची इथे एक बाई रातच्या तंबाखू खाती आणि पहाट थुकती, काय तोंडी शरी असेल. आणि तीच शेण आणायला गेलती, त्याच्या वासान मसड बिमार पडली. मसड मसड तर तान लेकरू किती बिमार पडन याचा विचार करा ना. आजीला जराशी तरी वाटावा. काय म्हणालो मी? आजीला जराशी तरी वाटावा. तंबाखू खाऊन त्या चिमुकल्या लेकराच्या गालाला तोंड नाही लावा. म्हणून आजीनं आजच्या सप्त्यात उद्यापासून तंबाखू खाणं बंद करावा. आणि त्या तंबाखूच्या वाचलेल्या पैशावर पोराला पेन्सिल द्यावा, पोराला पॅड घेऊन द्यावा, पोराला दप्तर घेऊन द्यावा, पोराला टिफिनचा डब्बा घेऊन द्यावा नातवाला. तिचा नातू कलेक्टर झाल्याशिवाय राहणार नाही. हो, वाचव ना म्हातारे तितके पैसे, वाचव ना. माणसं उगच म्हणते तो परिस्थिती हलवली. आपल्याकडे इतकी मोकार टेकन चौघीत लुगडं एक झालंय विनाकारण विनाकार. अहो पैसी जगाची मालकी नाही, ती कोण्या बी ठिकाणी खर्चायची नाही. माणसं माणसाची बायको महाराज पाठीताना कोणासोबत पाठीत नाहीत. लग्नाला पाठवायची असेल, यात्रेला पाठवायची असेल, एखाद्या कार्यक्रमात पाठवायची असेल, कीर्तनाला पाठवायची असेल तर पाय पाय धाडीत आहेत का? कोणाच्या ऑटोत चालली, कोण संघ आहे असं विचारतात का नाही? कोण? माणसं. कोणाला? आपल्या बायकोला. मग माणसं माणसांची बायको पाठीत असताना विचार करून व्यक्ती सोबत पाठीतात. पैसा कोणाची बायको आहे? पंढरपुरातल्या मालकाची. मग 500ची नोट घुटक्यासाठी मोडल्यावर त्याला किती आनंद वाटत असेल. वा 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 वा, काय जनता गोड वागायली. गव्हाला वंब्या आल्या आणि ज्वारीला कणसा आल्या, ते मुंडक्यासारख्या गारा पाडीत आहे. त्याला राग येत ना राजू, राग येतो त्याला, राग येतो. चांगलं वागायला पाहिजे असं. असो, काय ताकद आहे त्या मालकाची. पात्र उचलायचे, सर्वाभोवती द्यावे अन्न. पात्र उचलीत असताना पुण्य काय लागतं माहितीये का? माणूस जेवताना निर्दयी जरी असेल, तोंडाला आशीर्वाद जरी दिला नाही, तर शेवटी लवनाग्रो भय जायते, मिठाला हात लागत असतो. आणि त्यावेळेला अंगुली आशीर्वचनायाम पुण्यम षष्टादि जायते. 6 मात्र्यातलं पुण्य पात्रावर पडत असतं. अन्नदान कोणी केलंय ते नाही इचकायचं, पण 6 मात्र्यातलं पुण्य जेवणारा माणूस पात्रावर टाकत असतो. आणि या 6 मात्र्यातलं पुण्य ज्यानं पात्र उचलले त्याला प्राप्त होत असते. म्हणून माणसानं पंक्तीत पात्र उचलायचं काम केलं पाहिजे. फार मोठं काम आहे ते, फार मोठं. इकडं तो उचिष्टे काळी धर्मा घरी, जगाच्या मालकानं पात्र उचलले, धर्माच्या यज्ञात उष्ट काढलं. देखिला ओ माय चक्रभुज स्वभावी, सुदर्शने त्याच्या हातात, पण वारू ते वाघवी अर्जुनाचे. का घोडे सांभाळले असतील? अर्जुनाची घोडी धुतली आनंते. एक पुरावा आहे. जगाच्या मालकाने अर्जुनाची घोडी धुतली. दुसऱ्या कडव्यात सांगतोय इथं वारू ते वाघवी अर्जुनाचे. शब्दाचा जरी वलय वेगळे असतील, त्याचा अर्थ मात्र वेगळे. जगाच्या मालकानं अर्जुनाची घोडी का सांभाळावं? इकडे तर गायी सांभाळण्याच्या बाबतीत दिलंय. रामावतारात म्हशीला सुद्धा प्राधान्य दिलंय. झाले राम राज्य काय उने आमासे, धरणी धरा धरी पिके गायी ओळल्या म्हैसी. शेळ्याच्या बाबतीत काही पुरावा अजून ऐकलेला नाही. शेळीच्या बाबतीत अजून पुरावा ऐकलेला नाही.
शेळ्या वाईट नाहीत, पण शेळीला वाईट म्हणले नाही कोणी, पण नालायक पोराला शेळी जन्म देती म्हणून शेळी पुराणात घेतली नाही, कारण शेळीचं पोट्ट हरामखोर आहे. बोकड्या लय नालायक आहे, बोकड्या निर्दयी बोकड्या, म्हणून शेळीला पुराणात घेतलं नाही. उलट आळंदीतले मालक म्हणले शेळीचे चरणे, शेळी असा करांडीतच राहते. शेळी बुडातलं पान कवाच खात नाही. तुरीला कंडाळी करांडीन, कापसाला करांडीन, सोयाबीन